मालकीचा संघ तर दुसऱ्या बाजूला राहुलजी राठोड सर यांच्या मालकीचा संघ आहे। दोन बलाढ्य टीम आपसात खेळताना देखील दिसू शकतील। संध्याकाळच्या सत्राला मात्र सुरुवात झालेली आहे। या सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तमाम रसिक मायबापांचं मनापासून आपण स्वागत करतोय। मी नक्कीच जे डगआउट आहे ते खेळाडू कक्ष आपण बनवलेला आहे ते प्लेयरला बसण्यासाठी आहे ना की रसिका प्रेक्षकांना विनंती करतो की आपण सर्व खेळाडूंना त्या चेअर असतील त्या अवेलेबल करून द्या। सर्व रसिक प्रेक्षकांना आम्ही विनंती करतो की खेळाडू बसून झाल्यानंतर उरलेले जे चेअर असतील त्याच्यावरती आपण सर्वांनी बसून घ्या। सर्व खेळाडू बसल्यानंतर ज्या चेअर उरतील तिथे आपण असं होऊ शकता, अजिबात शंका नसेल। चला मैदानाच्या आतमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी सायंकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते स्वागत करेन। सलामीवीर फलंदाज ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले। आपण अमेय पालकर आणि त्याचबरोबर प्रसाद शिर्के या दोन खेळाडूंना अगदी ओपनिंग करताना पाहतोय, तर समोरच्या दिशेनं गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रमेश खोपटकर गोलंदाजी ट्रॅक वरती। राऊंड द विकेट बॉलिंग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून ही बॉलिंग केली जाईल। अगदी रडार मध्ये होता, ऑफला चांगला ड्राईव्ह केला, सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक असेल आणि हे आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय। राजवीर 11 या टीमला मॅच जिंकणं खूप महत्वाचं असेल। आपण जर पाहायला गेलं तर महत्वाची मॅच असेल तर दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स या टीमनं 2 मॅच जिंकलेल्या आहेत। उद्या एक त्यांची मॅच देखील असेल। त्याचबरोबर राजवीर 11 या टीमनं 2 मॅच जिंकलेल्या आहेत। तर प्रतिस्पर्धी टीमचा जर आपण विचार करायला गेलो तर त्यांनी देखील 2 मॅच जिंकलेत, परंतु त्यांची एक मॅच उद्या सकाळी देखील खेळवली जाईल। साई स्पोर्ट्सच्या टीमचे बॅटच्या आतल्या बाजूचे कडावती प्रसाद शिर्केला खेळणं थोडंसं कठीण गेले आणि हे चांगलं क्रिकेट आपण बघतोय। गोलंदाजी ट्रॅक वरती असणार जो गोलंदाज आहे हा संघर्ष प्रत्येक टीमने केलेला आहे की आम्हाला 2025 ची जी चॅम्पियन्स जी लीग आहे त्या चॅम्पियन्स लीगचं आम्हाला मानकरी ठरायचं। यावेळेला मोठा फटका फसलेला आहे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक विकेटचं पतन, चेंडू आतमध्ये, प्रसाद बाहेर। रमेश खोपटकर याने एक फसवा बॉल टाकला होता, प्रसादनं अगदी मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये त्याचा विकेट गमावलाय।
आणि मागच्या मॅचचा हिरो म्हणजेच अमिय पालकर ज्याने संपूर्ण स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती नोंदवलं होतं तो फलंदाज म्हणजे अमिय पालकर आहे. संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असताना आणि उद्या बरोबर सकाळी 10 वाजता पहिलीच मॅच चालू केली जाईल याची सर्वांनी आपण नोंद घेऊयात. उद्या सकाळी 10 वाजता पहिला चेंडू दापोलीच्या या मैदानामध्ये पडणार आहे. त्यामुळे ज्यांची पहिली मॅच असेल त्या सर्वांना विनंती असेल आपण बरोबर सकाळी 10 वाजता आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. आज ज्याप्रमाणे तुम्ही सहकार्य केलेत वेळेत मॅच चालू झाल्या त्याचप्रमाणे उद्या देखील सहकार्य कराल अशाच प्रकारची अपेक्षा तुमच्या सर्व संघ मालकांकडून असेल. उद्या पहिलीच मॅच खेळली जाईल जिबर फायबर विरुद्ध साई स्पोर्ट्स या दोन संघांमधली पहिलीच मॅच असेल. साई स्पोर्ट्स आणि जिबर फायबर या दोन टीम मध्ये पहिली मॅच उद्या सकाळच्या सत्रामध्ये खेळवली जाईल. बरोबर 10 वाजता पहिलीच मॅच खेळवली जाईल. दोन्ही टीमच्या संघ मालकांना कॅप्टनना आपण रिक्वेस्ट करूयात की पहिली मॅच उद्या सकाळी 10 वाजता खेळवली जाईल. ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. लॉस ऑफ 1 विकेट 6 रन्स 6 रन्स झालेले आहेत आणि लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करा कारण एक इनिंग अजून देखील होणं बाकी असेल आणि परत बॅटिंग करणाऱ्या टीमला परत या ठिकाणी बघा अंधार होण्याची दाट शक्यता आहे. येस फिल्डिंग करणारी जी टीम असेल त्या टीमला बघा या ठिकाणी काळोख होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर जास्त वेळ न घेता आपण मॅचला सुरुवात करूयात. यावेळेला फुल टॉस बॉल दिलाय नो बॉल असेल जिथे अंपायरचा इशारा नो असेल. बीमर बॉल टाकला अरमान पल्ला एक गोलंदाजी करत असताना आणि आय थिंक सुमेश जामदार हा खेळाडू दुखापतग्रस्त दिसतोय. दुखापतग्रस्त झालेला हा जो फलंदाज. चला या ठिकाणी आपण फिजिओ जातील मैदानाच्या आतमध्ये. फिजिओ चला आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात लगेच. वेग होता त्या वेगाला अगदी त्या चेंडूला खेळण्यासाठी स्ट्रगल करावा लागला सुमेधला आणि तिथे मात्र सरळ चेंडू हातावरती जाऊन आदळला होता. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया जिथे अरमान पलनाई गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आमिर पालकर साठी इथे फ्री हिटचा चेंडू असणार आहे. त्या फ्री हिटच्या बॉल वरती कशा प्रकारचा तुटून पडेल आमिर पालकर हे देखील पाहावं लागेल. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी होती अगदी लॉंग लेग परिसरामध्ये चेंडूला खेळलं गेलं. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. समीर सावंत यांचं सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. म्हणजेच हा खेळाडू होता कुठे एकंदरीत अगदी मिड विकेटच्या दिशेने हा खेळाडू होता आणि सरळ लॉंग लेग पर्यंतची तो धावला अक्षरशः. म्हणजे मिड विकेट पासून लॉंग लेग पर्यंत अगदी हुसेन बोल्ट सारखा पळाला आणि जिथे आपल्या संघासाठी 2 रन्स देखील त्यांनी वाचवलेले आहेत. हे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. समोरच्या दिशेने गोलंदाज पुन्हा एकदा अरमान पलनाई हरनाई एक्सप्रेस या नावानं आपण संबोधित करत राहिलो. त्या खेळाडूला पुन्हा एकदा मिसफील्ड घडलेली आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 येतोय
खरपोस समाचार घेतलाय आणि समाचार करत असताना देखील येणारा पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी ओ पॅडल स्वीप सरळ चेंडू मात्र चाललेला आहे सीमारेषेच्या बाहेर सारस ब्रँडेड षटकार पुढचा बॉल असेल ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल आता अंपायर आपल्या बाजूला वळतील आणि सांगतील हा चेंडू तुम्ही पुन्हा टाका आणि तिथेच कुठेतरी गोलंदाजाचा या ठिकाणी पाहिलं गेलं तर चेहऱ्यावरचा नैराश्य साफ सांगते की खराब थोडीशी बॉलिंग असेल कारण का 4-6 या ओव्हरमध्ये आलेले आहेत ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर बॉल होता फलंदाज थोडं शफल देखील झाला 1 रन मिळेल आणि त्याचबरोबर आमचे गुरुवर्य आदरणीय कुणालजी मंडलिक सर यांचं आगमन झालेलं आहे मी सरांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे 2 ओव्हरचा खेळ समाप्त धावसंख्या 23 23 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय षटक क्रमांक 3 असेल आणि षटक क्रमांक आपण पाहायला गेलो 3 कोणता गोलंदाज टाकणार याच्याकडे नजरा मात्र आपल्या सगळ्यांच्या असू शकतील विवेक पवार गोलंदाजी ट्रॅक वरती असलेला भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे वेगच त्याचं ब्रह्मास्त्र राहिले इथे आपण पाहतोय तर अगदी थोडीशी स्ट्रॅटेजी घेऊन विलास बोरे अगदी आपल्या खेळाडूंपर्यंत पोहोचलेत कारण सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आपण पाहताय तर 11.50 या सरासरीनं पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 रन्स बनवले गेले तर येणाऱ्या पुढच्या 3ऱ्या ओव्हरमध्ये किती रन्स असतील कारण 5 ओव्हरची मॅच आहे किंवा तरी तुम्हाला 50 + 50 पेक्षा अधिक रन्स बनवावे लागतील कारण का सायंकाळी विकेट आहे ती थोडीशी स्लो बनते आणि तिथे बॅटिंग करणं थोडं कठीण देखील जातं तर समोर विवेक पवार या गोलंदाजाला कसं हँडल करेल सुबीत जबाबदारी पाहावं लागेल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळलं अरबाज खोत चेंडूच्या मागे असेल जोपर्यंत थ्रो करेल वेगानं 1 रन्स फक्त मिळू शकेल हे आपण पाहिलंय स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 24 या आकडेवरती यावेळेला चांगला पुन्हा एकदा त्याच दिशेनं पॉइंटच्या दिशेनं डीपला क्षेत्ररक्षक होता 1 रन्स मिळून जाईल तिसरं षटक इन प्रोग्रेसला सबोर्डच्या दिशेनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंडकडून बॉलिंग असेल अगदी स्ट्रेट ड्राईव्ह केले 1 रन्स फक्त मिळून जातोय म्हणजे ही बॉलिंग देखील अनुशासित आहे अगदी चांगलीच बॉलिंग टाकलेली आहे फलंदाजाला अक्षरशः रोखून ठेवण्याचं काम केलंय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आमिया पालकर इन फॉर्म फलंदाज काय बॅटिंग केलंय मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं होतं या खेळाडूनं चांगलीच बॅटिंग केली मागच्या शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी यावेळी आपण पाहतोय तर समोरच्या दिशेनं थ्रो केला जाईल का
परंतु एक रन याही चेंडूवरती मिळून जाईल. धावसंख्या पुढे सरकत असताना 27 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. कारण समोरचा जो गोलंदाज आहे ना विवेक पवार, त्याची विद्वत्ता, त्याची गुणवत्ता, क्षमता, पोटेन्शियल आणि आज ते पोटेन्शियल तो साध्याने साकार करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला सरळ स्ट्रेट चेंडूला खेळलं गेले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, परंतु जोपर्यंत चेंडूला पकडेल, फेकेल बॉलरच्या हातामध्ये, त्याच्या अगोदर या दोन्ही फलंदाजांना बघा 2 धावा अतिशय वेगानं कंप्लीट केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे. षटक क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल आपण पाहतोय. या चेंडूवरती आक्रमण चढवलं जातंय का सुमित जामदारच्या माध्यमातून, हे देखील पाहावं लागेल. छोट्या सरीचा फलंदाज समोर सुमित जामदार गवे गावातून बिलॉंग करतो. पुन्हा एकदा अगदी अतिरिक्त उछाल होता, ज्याला सन्मानजनक हँडल करण्याचं काम केलं. धावचीची संधी बनेल, थोडासा मात्र लेझी थ्रो, परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचला आणि फलंदाज सुमित जामदार बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 2 सुमित जामदार मैदानाच्या बाहेर. षटक क्रमांक 3 चा देखील खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यात साई स्पोर्ट टीम 30 धावांवरती. गोलंदाजी ट्रॅक वरती अरमान पल्लाईकला पुन्हा एकदा गोलंदाजीचा ब्रह्मास्त्र. मागच्या ओव्हरमध्ये 17 रन खर्च केले होते, परंतु या ओव्हरमध्ये किफायतशीर षटक तुम्हाला टाकावं लागेल. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. अभी करने की जरूरत है. इसी के साथ इस गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक, सीधा गेंद तारा मंडल में डिपॉजिट. 6 रन अरमान पल्लाईक वरती. बॉल बघायला मिळेल. भन्नाट वेग होता, त्या वेगालाच अमेय पालकर बीट होताना आपण पाहायला मिळालाय. मागचा चेंडू अगदी शॉर्ट लाईनची डिलिव्हरी होती, सरळ मात्र 6 धावांसाठी चेंडूला पाठवलं होतं. येणारा पुढचा चेंडू हे देखील पाहावं लागेल. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार, इथे कॅच सक्सेसफुली बॉलिंग आणि सेलिब्रेशन मात्र अरमान पल्लाईकचं आपण पाहिलं.
आणि सरळ कॅच पकडले अरमान पलनायकेनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मागच्या बाजूला गेला, कॅचला पकडलं आणि ते अक्षय पवार गोल्डन डक बाहेर जाईल. अरमान आता हॅट्रिक वरती, हा येणारा पुढचा चेंडू हॅट्रिकचा असेल, हॅट्रिकचा चेंडू आणि त्याच्यानंतर ही इनिंग संपेल ज्या वेळेला त्यावेळेला इन ऍक्शन मध्ये मिस्टर सॅम म्हणजे समीर सावंत दिसू शकेल. मागची मॅच एक मॅच खेळला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाला. येस ऍब्सोल्युटली, दापोलीचा डेव्हिड वॉर्नर या नावाने ते प्रसिद्ध देखील आहेत. ते देखील इन ऍक्शन मध्ये येणाऱ्या ह्या इनिंग नंतर ज्या वेळेला ओपन करतील त्यावेळेला देखील इन ऍक्शन मध्ये असू शकतील. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथे फलंदाजाला मात्र बघा सरळ मात्र चकमा देऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, अगदी सुरेख चेंडू आपण बघतोय. यावेळेला सरळ भिरकावलेला आहे, सरळ चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 रन्स राहुल अग्रेच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतो. टू 42 रन्स. शेवटचे 6 चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती मिथुन मस्कर सर आणि 6 मध्ये 10 धावा देखील मागच्या मॅच मध्ये डिफेन्स केल्या होत्या. तेच बॉलर आहेत. आपण पाहतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून गोलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू अगदी जबरदस्त टाकलाय, तरी येणारा पुढचा चेंडू जिथे फलंदाज तयार असताना फ्रंट फुटचा वापर, बंड्या शिर्के बॅटची कडा घेतली आहे आणि इथे आपण पाहतोय तर रन्स मिळतील का? येस ऍब्सोल्युटली रन्स मिळून जातील. एक्स्ट्राचे रन्स देखील आपण बघतोय. समीर सावंत चेंडूच्या मागे आला, परंतु वेगानं 2 रन्स देखील कंप्लीट होताना आपण पाहतोय. मिथुन पहिला चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती टाकला होता. बंड्या शिर्केला थोडंसं फसवलं होतं. दापोलीचा बाहुबली या नावानं प्रसिद्ध असणारा फलंदाज बंड्या शिर्के कुठेतरी मागच्या चेंडूला तो वीट झाला होता. बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा घेतली गेली आणि तिथे मात्र सरळ यष्टीरक्षक शेलू जालगावकरनं कमालचं यष्टीरक्षण, परंतु तिथे डिरेक्टेड असता फलंदाजाला परतावं लागलं असतं. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाही आहे. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये आपण गोलंदाज मिथुन सर यांना पाहतोय. एकच रन्स याही वेळेला आपण बघितलाय गोलंदाजी करताना. तर षटक क्रमांक शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करतात. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणावं लागेल, कारण ज्या वेळेला मागची मॅच त्यांनी जिंकून दिली आपल्या टीमला, 6 मध्ये 10 रन्स देखील डिफेन्स केले होते. या मॅच मध्ये देखील अगदी अनुशासित सुरुवातीचे 2 चेंडू टाकलेत. येणारा पुढचा चेंडू कोणतं संकट आणेल राहुल आग्रेच्या विरोधामध्ये पाहावं लागेल. यावेळेला देखना स्ट्रोक नाव देखा था ना ताव देखा था, सीधा इस गेंद को सीमा रेषा पार फेंका है.
यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे बॉलर परंतु शैलून सरळ कॅच पकडलेली आहे आणि इथे फलंदाज बाद होईल. राहुल अग्रेला आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल. वड फॅन्टॅस्टिक कॅच आपण पाहतोय किपरच्या माध्यमातून. विकेट नंबर 5. चला न्यू बॅटर लगेच चला आपण. आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज आपण पाहतोय दाफलीचा दिनेश कार्तिक या नावाने प्रसिद्ध असणारे या ठिकाणी विलास मोरे फलंदाजच्या मार्कवरती शेवटचा चेंडू हँडल करतील. यावेळेला चांगला स्ट्रोक ऑफला स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. सरळ 4 रन्स मिळतील परंतु नाही तसं नाहीये. येथे सुरेख क्षेत्ररक्षण समीर सावंत छोटा तीर वारकरी गंभीर नामता इसका विलास मोरे परंतु तिथे सरळ चेंडूला थांबवलं होतं. 2 रन्स मिळतील आणि षटक क्रमांक 5 चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 53 टार्गेट असेल येणाऱ्या 30 बॉलमध्ये 54 धावांचं. 30 चेंडू 54 धावांचं टार्गेट राजवीर 11 या टीमला असेल. साई स्पोर्ट्स आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घेऊयात. राजवीर 11 आपले ओपनिंग बॅटर्स लगेचच पाठवून देतोय. अगदी हुकमी एक्का गोलंदाज राहुल आग्रे या गोलंदाजाला आपण पाहतोय. राहुल आग्रे हा जो गोलंदाज मॅन इन फॉर्म करंजानी या गावातून बिलॉंग करणारा हा गोलंदाज आज ऑलराऊंडरचा परफॉर्मन्स सादर केला. काय दिमागदार फटके आपण पाहिले त्याच्या माध्यमातून.
राहुल आगरे एक संघाचा लीड बॉलर विकेट टेकर बॉलर आहे तर समोर देखील कमी नाहीये समीर सावंत ऍब्सोल्युटली हा जो फलंदाज आहे जो समीर सावंत आहे मिस्टर सॅम ताडिलगावचे उपसरपंच महोदय आदरणीय आराई या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसन व्हायचं आहे यावेळेला पहिला चेंडू हवेमध्ये आहे अक्षय पवारच्या दिशेने चेंडू मात्र इथे पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद होतोय आणि मिस्टर सॅम गोल्डन डकचा शिकार मैदानाच्या बाहेर जाणार संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तर समीर सावंत नाखुश दिसला त्याच्या बल्ला मात्र अगदी काम करताना अजिबात दिसला नाही एकच मॅच फक्त त्याच्यानंतर संपूर्ण स्पर्धा कुठेतरी आपण या फलंदाजाला स्ट्रगल करताना पाहिलं होतं पहिल्याच बॉलवरती पहिलीच विकेट आणि इथे टार्गेट मोठं नाहीये 54 धावा फक्त करायच्या आहेत इथे सुरुवातीच्याच गोलंदाजावरती आणि आक्रमण ते देखील राहुल आगरे या गोलंदाजावरती केलं होतं डीप स्क्वेअर लेगला अगदी चांगली क्षेत्ररक्षण देखील लावलं जिथे अक्षय पवारनं कोणती चूक केली नाही अगदी सहजरित्या चेंडूला हँडल केलं आणि इथे मात्र मोठा धक्का बसलाय राजवीर 11 या टीमला क्रमांक 3 वरती आता खांद्यावरती जबाबदारी घेऊन रामा खेडेकर या फलंदाजाला पाठवलं गेलंय आणि कालच्या दिवसामधील अगदी काय क्लास बॅटिंग केली होती रामा खेडेकर या फलंदाजानं राजवीर 11 या टीमसाठी आणि मागच्या आपण जर पाहायला गेलं तर मॅचांचा विचार केला तर पहिल्याच चेंडूवरती त्यांनी षटकार देखील ठोकले आणि त्याचे इरादा देखील विध्वंसक फलंदाज देखील येतो यावेळेला अलॉंग द कार्पेट स्ट्रोक आहे चेंडू मात्र सरळ डीप मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झाले थोडीशी मिसफील्ड आणि याचा फायदा पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या टीमच्या दोन्ही बॅटर्सनं उचललेला आहे सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय ही संपूर्ण आपण स्पर्धा पाहताय तर एकंदरीत दापोली चॅम्पियन्स लीग सीझन 2 2025 ची स्पर्धा मुख्य प्रायोजक दापोली नगर पंचायत नगरसेविका सन्माननीय सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण स्पर्धा आहे आणि त्याचबरोबर ज्या खेळाडूने कॅच पकडलेली आहे त्याच्यासाठी देखील एक प्राइज असेल जीवर फायबर जीवर नेटवर्क यांच्याकडून आपल्याला टी शर्ट दिलं जाईल आणि त्याचबरोबर देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून देखील कॅश प्राइज असणार आहे त्यांनी ज्यांनी कॅश पकडलेला आहे ते जीवर नेटवर्क या नेटवर्क कडून अगदी आमच्या विश्वासाचा हक्काचं नेटवर्क म्हणजे जीवर नेटवर्क यांच्याकडून मात्र जो खेळाडू आहे जो प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकाला आपण या ठिकाणी टी शर्ट देणार आहोत साई देसाई आपण या प्रेक्षकाने कॅश पकडले बाउंड्रीच्या बाहेर आणि देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून 100चं कॅश प्राइज होतं यावेळेला ऑफला चांगला ड्राईव्ह केलेला आहे क्षेत्ररक्षक असेल डीप मध्ये समोरच्या दिशेनं केवळ एक रन मिळून जाईल जीवर नेटवर्क आपण पाहतोय यांच्या माध्यमातून टी शर्ट दिलं जाईल त्या प्रेक्षकाला अगदी तो लकी प्रेक्षक असेल ज्यांनी कॅच पकडली आणि इथे सरळ मात्र 4 रन्स पाहायला मिळत आहेत ब्रँडेड चौकार कारण जीवर नेटवर्क यांच्याकडून सांगितलं गेलं होतं की रसिक प्रेक्षकांनी जर का अगदी मैदानाच्या बाहेर
कॅच पकडली तर त्या अगदी लकी प्रेक्षकाला ज्यांनी कॅच पकडलेली आहे त्याला आपण जिबर यांचं आपण टी शर्ट देणार आहोत आणि देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून 100 रुपये दिले जातील। या ठिकाणी आपण पाहतोय तर समोर डाऊन द ग्राउंड खेळले गेले क्षेत्ररक्षक वाह काय एफर्ट्स दिलेत आपण बघतोय तर युसुफ फकी यांच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा आणि रन्स मात्र वेगाने कंप्लीट होतात। षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालेला आहे। लॉस ऑफ 1 विकेट 17। जिबर नेटवर्कचे या ठिकाणी समन्वय चिकटे सर यांना विनंती करतो आपण टी शर्ट देण्यासाठी लवकरात लवकर यायचंय कारण ज्याने कॅच पकडलेली आहे तो प्रेक्षक या ठिकाणी आलेला आहे आपण लवकरात लवकर यायचंय समन्वय चिकटे जाऊयात मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज झालेला आहे अरबाज खोत यांनी देखील या फलंदाजाने देखील प्रभावित केले। बंड्या शिर्के गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरा षटक हँडल करताना दिसेल। बंड्या शिर्के समोरच्या दिशेने गोलंदाजी करतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून ही गोलंदाजी असेल। समन्वय चिकटे यांना आपण विनंती करू येस ॲब्सोल्युटली ते जाणार फलंदाज बाद होणार अरबाज खोत बॅक टू द पवेलियन बॅक टू बॅक विकेट बंड्या शिर्के मैदानाच्या आतमध्ये चावला फुल टॉस बॉल आहे आणि सरळ आपण बघतोय तर चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय परंतु तिथे मात्र त्याचबरोबर या ठिकाणी
जामदार मॅडम यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे। जामदार मॅडम या देखील संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचंय। आणि इथे मात्र विलासनं अगदी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलंय, एक रन्स मिळतोय। स्कोर बोर्ड पुढे सरकत असताना 22-22 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे। सायंकाळचं सत्र आपण बघतोय, आज की शाम किसके नाम, आने वाला समय बता सकता है। कडून आपण लवकरात लवकर सुरुवात करू, कारण जेणेकरून बॅटिंग करणाऱ्या टीमला किंवा आणि तुम्हाला देखील गोलंदाजी करणाऱ्या टीमला अगदी गोलंदाजी आणि बॅटिंग करताना कोणत्याही प्रकारचा बघा प्रॉब्लेम होऊ नये, यासाठी आपण लवकरात लवकर सुरुवात करूयात। बघा फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घेऊयात। राहुल आग्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करेल अरमान पलनाईक याच्या विरोधामध्ये। भन्नाट वेग आहे, फुल टॉस बॉल, कारण समोरचा बॉलर देखील तितकाच अरमान पलनाईक वेगवान आहे, त्याला माहिती आहे की वेगाला कशा प्रकारचा हँडल करायचं असतं। चेंडूला सन्मान ज्याने खेळलं गेलं, ऑफला ड्राईव्ह केले, फुल टॉस बॉलला 1 रन मिळेल। येणाऱ्या 17 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता। राजवीर 11 विरुद्ध साई स्पोर्ट्स या दोन संघांमधले हे बॅटल कोण जिंकणार कोण हारणार सायंकाळच्या या आजच्या संध्याकाळमध्ये आपल्याला कळणारच आहे। 17 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता। ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील दापोली चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 2 मध्ये या संपूर्ण स्पर्धेचा आनंद आपल्याला आणि पुन्हा एकदा अगदी निर्धाव चेंडू डॉट बॉल आलेला आहे। तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, तर फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल। फनफूटचा वापर केला आणि यावेळेला काय देखना स्ट्रोक आहे रुपेश बिसेच्या बॅट मधून। 6 रन्स आपण पाहतोय इथे मिळतील, पूर्ण 6। चेंडूने 25 धावांची आवश्यकता। रुपेश बिसे आक्रमकतेने खेळतोय, तो सिर्फ जाके पिक्चर पूरा का पूरा बाकी है। स्विच हिट कायचा प्रयत्न जोरदार अपील केली गेली आहे, परंतु अंपायरचा इशारा लेग वाईचा असेल, अंपायर प्रभावित नाही आहेत। एक रन्स मात्र कंप्लीट होताना आपण पाहतोय। अरमान पलनाईक पुन्हा एकदा स्ट्राइक मार्कवरती 14 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे। 14 बॉल्स नेट्स 24 रन्स। समोरच्या दिशेने खेळू तैनात असेल मोर द विकेट, यावेळेला यॉर्कर लाईनची डिलिव्हरी जोरदार अपील केली आहे, परंतु पंच प्रभावित आहेत का, परंतु अंपायर्सने या ठिकाणी नकार दिलाय। आणि अरमान पलनाईक स्वतः बघा स्पोर्ट्समॅन स्पिरिट काय आहे, खेळाडू वृत्ती, या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात। म्हणजे अंपायरने नोट आउट दिला होता, तरी सुद्धा या फलंदाजाने सांगितलं की येस माझ्या बॅटला स्पर्श झालाय, हा सरळ मात्र अगदी मैदानाच्या बाहेर चाललाय। याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप आहे, स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे आणि खेळाडू वृत्ती। आणि याच खेळाडू वृत्तीसाठी आमचे साईराजी देसाई सर जे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे। अरमान मॅच झाल्यानंतरला आपला कॅश प्राइज आपण स्वीकारा, म्हणजे आपण हेच म्हणतोय, म्हणजे या क्रिकेटचे देव सचिन रमेश तेंडुलकर सर ज्या वेळेला अगदी अंपायरना देखील माहित नसायचं चेंडूला बॅटचा स्पर्श झालाय, ते सरळ अगदी डगआउटकडे निघून जायचे। म्हणजे सगळेच सचिन तेंडुलकर नसतात, आज अरमान पलनाईकने पुन्हा एकदा दाखवून दिले की इट्स अ फेअर गेम, म्हणजे अगदी सत्याचा नेहमी विजय होत असतो। 1 रन्स आपण बघतोय तिथे
स्ट्रेट ड्राईव्ह खेळत असताना वेगाने इथे धावचीतची संधी बनली आहे आणि फलंदाज मात्र सरळ धावचीत होईल आणि मैदानाच्या बाहेर जावं. तीन ओव्हर नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 31 रन्स, 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती न्यू बॉलर स्वप्नील गुहागरकर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. स्वप्नील गुहागरकर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. बारा बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज विवेक पवार तर स्ट्राईक मार्कवरती आपण फलंदाज पाहतोय मिथुन मस्कर सर. यांनी गोलंदाजी करताना अगदी संघासाठी मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं आणि आता मात्र फलंदाजी करताना देखील तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर अगदी आपल्या दापोली तालुक्यातले जे सरकारी कर्मचारी देखील आहेत त्या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद अगदी वेळात वेळ काढून देखील आलेले आहेत. सो त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि त्या सर्वांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसन व्हायचं आहे. आपण पाहायला गेलं तरी संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर दापोली चॅम्पियन्स लीग पर्व 2 ही सर्वसामान्यांची स्पर्धा आपण पाहतोय. कारण काही संपूर्ण स्पर्धा आपण पाहत असताना अगदी दापोलीतील सरकारी कर्मचारी देखील उपस्थित आहेत, संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या सगळ्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. फलंदाजाचा स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये, परंतु स्वप्नील गुहागरकर कालच्या संध्याकाळच्या मॅचचा हिरो ठरला होता. गोलंदाज जिथे प्रभावित केलं होतं स्वप्नील गुहागरकर या गोलंदाजानं. समोर फलंदाज तयार असेल, शरीरापासून दूर खायचा आहे, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आणि जिथे एक्स्ट्रा रन्स. इथे दोन मोठे स्ट्रोक मॅच मध्ये पुनरागमन करून देतील, परंतु ते खेळावे लागतील मिथुन यांना. शरीरापासून पुन्हा एकदा दूर करण्याचा प्रयत्न असेल, बॅट बॉलचा संपर्क नाही. अजून देखील मॅच आहे. 9-8 बॉल मध्ये 21 रन्स. म्हणजे संकट काळामध्ये तुम्हाला सांगावं लागेल की शर्यत संपलेली नाहीये, कारण मी स्वतः जिंकलेलो नाहीये. याच गोष्टीचा अवलंब आता करावा लागेल या संपूर्ण मॅच मध्ये. उद्या मात्र ग्रँड फिनालेचा दिवस. येणारे पुढचे 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. स्वप्नील गुहागरकर यावेळेला थोडासा फंबल होत असताना स्ट्रगल करताना स्ट्रोक खेळला गेलाय. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं कॅच पकडली आहे. मिथुन मस्कर यांची पारी समाप्त झालेली आहे.
अप्रसन्न गुरव मैदानाच्या आतमध्ये दाखल. आपण पाहतोय तर इथे प्रसन्न गुरव बॅटिंग साठी आलाय, परंतु कविवर्य या ठिकाणी आपण अविनाश तांबे आहे. आणि त्याच जर आपण पाहायला गेलं तर डीजे या ठिकाणी आदरणीय समीर सर यांच्या माध्यमातून ऑपरेट केला जातोय. खरंच अगदी रसिक प्रेक्षक यावेळेला अविनाश तांबेनं आक्रमण चढवलं. युसुफ हकी चेंडूच्या मागे असेल, खाली आहे, कॅच पकडली आहे. अविनाशची देखील पारी संपुष्टात, सरळ मैदानाच्या बाहेर. धक्का नंबर 8 आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. तर उद्याच्या दिवसामध्ये आपले कवी, उद्याच्या दिवसा आमचे कवी असेल अमोल सर. अगदी मॅनेजमेंट कमिटीकडनं देखील अगदी सातत्यानं सांगितलं जाते आम्हाला की एक तरी कविता होणार का, परंतु सर उद्याच्या दिवसामध्ये आणि त्याचबरोबर अमोल सर उद्या कविता सादर करतील. सर संकटामध्ये मॅच आहे, 6 मध्ये 21. रंगुणी रंगात सारा रंग माझा वेगळा, गुंतून गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. कविवर्य सुरेश भट यांच्या त्या 4 ओळी आपण तुमच्या समोर सादर केल्या. कारण का माणसानं अगदी संकटामध्ये माणसाचा पाय मोकळा असावा आणि 6 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. फलंदाज विवेक पवार यावेळेला हेलिकॉप्टर घुमवलंय, खूप लांब गेलाय चेंडू, सरळ 6 रन्स. षटकार पाहायला मिळतोय, विवेक पवारच्या बॅट मधून येतोय. 5 चेंडू आणि त्याचबरोबर 15 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. 5 मध्ये 15, 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. राऊंड द विकेट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा विवेक पवार शो आणि तिथे बाहेर कॅच पकडली आहे. परंतु या ठिकाणी ज्यांनी कॅच पकडलेली आहे रसिक प्रेक्षक, आपल्यासाठी जिबर नेटवर्क यांच्याकडून टी शर्ट्स असेल आणि देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून 100चा कॅश प्राइज आहे. आपण लगेच ते कलेक्ट करण्यासाठी या कॉमेंट्री बॉक्स कडे. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज रुपेश बाबदी यावला सरळ नजाकत मारा स्ट्रोक. चेंडू मात्र गॅप मध्ये आहे. तेज आउटफील्ड चेंडू दंदनकर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. काय देखना स्ट्रोक आपण पाहतोय. व्हॉट अ मॅच. हार नहीं मारूंगा, रार नहीं ठानूंगा, ये काल के कपाले लिखता मिटाता हूँ, शायद ये खिलाड़ी विवेक जीत का गीत नया गाता हूँ. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा. काय संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. मी मगाशी सांगितलं, रंगुणी रंगात सारा रंग माझा वेगळा, गुंतून गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. म्हणजे जर संकटामध्ये असाल तर स्वतःला मोकळं करण्याची ज्याच्याकडे धमक आहे तो मात्र येणाऱ्या काळामध्ये यशस्वी बनू शकतो. 3 चेंडू 5 धावांची गरज. यावेळेला मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. आपण बघतोय तर 2 चेंडू 5 ची गरज आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, परंतु मोठा स्ट्रोक आपण पाहिला. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. हाय व्होल्टेज ड्रामा. 2 चेंडू 5 धावांची गरज. तोच रुपेश बाबदी, ज्या रुपेश बाबदीने संपूर्ण स्पर्धेतला पहिली हॅट्रिक घेतली होती, तो आता कुठेतरी या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या इथे अगदी चांगली बॉलिंग पाहायला मिळत नाहीये. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल आलेला आहे. आता प्रेशर मध्ये दिसतोय विवेक पवार. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. कंपल्सरी चेस. 1 चेंडू 5 धावांची गरज. 1 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. आदरणीय दत्तकुमार गायकवाड साहेबांचं आगमन. मनसे उपशहर अध्यक्ष आदरणीय गायकवाड सर, आपण यायचं आहे. असं नसतं वा.
एक चेंडू 5 धावांची गरज यावेळेला काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, परंतु ही मॅच मात्र या ठिकाणी जिंकलेली आहे साई स्पोर्ट्स. हर एक शॉट एनर्जी जीतेंगे सबकी सोच.